श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो. पशुपती व्रताबद्दल सर्वांनाच माहीत आहे, पण मराठीमधून पशुपती व्रताची माहिती सांगणारा व्हिडिओ फार कमी आहे आणि आहेतही त्यात भरपूर चुका आहेत. त्यामुळे मी हा गुरुजींकडून विचारून व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामध्ये मला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत, म्हणजेच तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. चला तर मग वेळ न करता तुम्हाला पशुपती व्रताबद्दल सांगते. पशुपती व्रत हे कुणीही कधीही कसेही करू शकते. यामध्ये बंधन फक्त एवढंच आहे की तुम्हाला उपवास ठेवायचा आहे आणि पशुपती व्रत हे मंदिरात जाऊनच करायचे आहे. घरी तुम्ही हे व्रत करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही सोमवारपासून हे व्रत सुरू करता येते, पण शुक्ल पक्षातल्या सोमवारपासून हे व्रत केले तर जास्त फलदायी होते असे मला गुरुजींनी सांगितले आहे, म्हणून मी तसेच तुम्हाला इथे सांगत आहे. त्यासाठी तुम्हाला आधी मंदिरात जायचे आहे आणि मंदिरात काय काय साहित्य घेऊन जायचे, तर मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला शुद्धोदक हवे आहे. एवढे शुद्धोदक हवे आहे की पंचामृताने स्नान घातल्यावर पिंड. त्यानंतर तुम्हाला मंदिरात जाऊन हे व्रत करायचे आहे. मंदिराचेच बंधन आहे. तुम्हाला शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे. सोमवारी सकाळी लवकर उठून तुम्हाला घरातले नित्यक्रम वगैरे आटपून 9च्या आत महादेवाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेकासाठी साहित्य काय काय लागते, तर शुद्धोदक लागते, पंचामृत लागते, त्यामध्ये दूध, दही, तूप, साखर, मध हे 5 पदार्थ पंचामृतात मिक्स केलेले तुम्ही वाहू शकता किंवा वेगवेगळेसुद्धा तुम्ही महादेवाला वाहू शकता. त्यानंतर बेलपत्र हे खूप महत्त्वाचे आहे. बेलपत्र तुम्ही आवर्जून या ताटामध्ये ठेवा. पांढरी पुष्प, लाल पुष्प, त्यानंतर पिवळी पुष्प, कण्हेराची फुलं, शक्य असल्यास धोत्र्याचे फूल तुम्ही त्या ताटामध्ये ठेवा. त्यानंतर अबीर, गुलाल, बुक्का, चंदन, अष्टगंध, दारावती, कुंकू, हळद आणि पांढऱ्या अक्षदा, काळे तीळ, मूग, उडीद, जवस, जव हे सगळं तर त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. भस्म, त्यानंतर महादेवासाठी जनेऊ, गणपतीसाठी जनेऊ, कार्तिकेयसाठी जनेऊ. आता जनेऊ हा 6 वेड्यांचा असावा किंवा कारण या तिघांचेही लग्न झालेले आहेत. ज्या देवतांचे लग्न झालेले नसते, म्हणजे हनुमानजी, अशा देवतांना तुम्ही 3 वेड्यांचा जनेऊ घालता. आणि त्यानंतर सर्व देवी देवतांसाठी वस्त्र, म्हणजे गणपती, कार्तिकेय, माता अशोक सुंदरी, त्यानंतर माता पार्वती आणि महादेव यांच्यासाठी तुम्हाला वस्त्रसुद्धा ठेवायचे आहे. वस्त्ररूपी कलावा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठून महादेवाचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेकासाठी तुम्हाला सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे. आता दिवासुद्धा तुम्हाला सकाळी संध्याकाळी लागेल अशा 2 वाती, त्यानंतर सकाळी संध्याकाळी लागेल अशा 2 फुलवाती, त्यानंतर सकाळी संध्याकाळी लागेल त्यासाठी 2 कापराच्या वड्या सोबत ठेवायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात आधी मंदिरात गेल्यावर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दीपाला नमस्कार करायचा आहे, आपली इच्छा सांगायची आहे. त्यानंतर महादेवावर जी आधीची पूजा चढवलेली असते ती सर्व साफ करायची आहे. त्यानंतर शुद्धोदकाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे. मग पंचामृताने महादेवाचा अभिषेक करायचा आहे. मग महादेवाला पुन्हा शुद्धोदकाने आंघोळ घालून स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे. नंतर भगवान कार्तिक स्वामीची, नंतर माता अशोक सुंदरीची, त्यानंतर माता पार्वतीची, नंतर महादेवाची, नंतर गळतीची. आता गळतीलासुद्धा 5 ठिकाणी हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर लाल फूल वाहायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर साखरसुद्धा तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी, साखर किंवा दुसरा कुठलाही पदार्थ नैवेद्याचा तुम्हाला सकाळी संध्याकाळी पुरेल एवढा ताटात घेऊन जायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे, महादेवाची नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर धूप दीप दाखवून महादेवाला नमस्कार करून संकल्प घ्यायचा आहे की मी आज पशुपती व्रत आजपासून सुरू केलं आहे. तर महादेवालाही ते सांगायचं की आज माझं पशुपती व्रताचं पहिलं व्रत आहे आणि माझी ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर बाहेर निघताना तुम्हाला नंदीची पूजा करायची आहे, महादेवाची आरती वगैरे करायची आहे, नंदीची पूजा करायची आहे. त्यानंतर घरी परत यायचं आहे. घरी परत आल्यावर तुम्हाला पशुपतीनाथाची कथा ऐकायची आहे, हातात अक्षदाने पांढरे फूल घेऊन. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तेवढं दिवसभर महादेवाच्या कुठल्याही नावाचा उच्चार करायचा आहे, कुठल्याही मंत्राचा उच्चार करायचा आहे. मग ते ओम नमः शिवाय असू द्या, श्री शिवाय नमस्तुभ्यम असू द्या, नमः शिवाय असू द्या, किंवा सांब सदाशिवाय नमः असू द्या, किंवा उमा महेश्वराय नमः असंही असू द्या.
कुठल्याही मंत्राचा पूजा करताना सुद्धा तुम्हाला उच्चार करायचा आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर ती जे थाळी तुम्ही घेऊन गेले होते ती थाळी जशीच्या तशीच ठेवायची आहे. त्यामध्ये संध्याकाळसाठी 2 पदार्थ ॲड करायचे आहे, 2 वस्तू ॲड करायच्या. त्यामध्ये 6 कणकेचे दिवे आणि एक पदार्थ गोडाचा. तर दिवसभर तुम्हाला उपवास ठेवायचा आहे. या दिवशी तुम्हाला मीठ आणि तिखट खायचं नाही आहे. प्रसाद तुम्हाला एवढाच करायचा आहे की तो पूर्णच्या पूर्ण तुम्ही जेवढाही प्रसाद केला असेल तेवढा पूर्णच्या पूर्ण प्रसाद तुम्हाला मंदिरात घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर तो घरात उरू द्यायचा नाही आहे किंवा जो प्रसाद तुम्ही तयार केला तो घरातल्या कुणासाठी तुम्हाला ठेवायचा नाही आहे. म्हणजे आता जर तुम्ही 1 वाटीचा शिरा केला आहे तर अर्धी वाटी तुम्ही घरी ठेवला आणि अर्धी वाटी मंदिरात घेऊन गेला असं चालणार नाही. तुम्ही पूर्णच्या पूर्ण प्रसाद सोबत घेऊन मंदिरात जायचं आहे हे संध्याकाळच्या पूजेला. त्यानंतर ही पूजा मंदिरातच होत असते. मंदिरात तुम्ही जर म्हणाल की ताई घरी करू शकतो का, तर घरी हे व्रत तुम्ही करू शकत नाही. ते तुम्हाला मंदिरातच करायचं आहे, कारण मंदिरात 24 तास पॉझिटिव्ह वातावरण असतं. घरात तेवढं 24 तास मंदिरासारखं वातावरण नसतं. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या पूजेसाठी परत मंदिरात जायचं आहे. तेव्हा संध्याकाळी तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही. पुष्प सोबत घेऊन तुम्हाला पुष्पाचे फक्त शिंतोडे, पाण्याचे शिंतोडे, पंचामृताचे शिंतोडे महादेवाला द्यायचे आहे. गणपती अशोक सुंदरी त्यांना द्यायचे आहे. त्यानंतर सकाळी जशी पूजा केली तशीच पूजा पुन्हा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जमिनीवर 6 ठिकाणी थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि तुम्ही जे घरून तयार करून गेले आहेत ते 5 दिवे ठेवायचे, 6 दिवे तिथे तांदूळावर ठेवायचे. त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यातले 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला तुमची इच्छा महादेवाला सांगायची आहे. त्यानंतर देवापुढे तुम्हाला आणलेल्या नैवेद्याचे 3 भाग करायचे आहेत, कागद दोन्ही कशातही. त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे. आरती झाल्यावर तो जो बिना प्रज्वलित केलेला दिवा आहे तो दिवा आणि जो नैवेद्य आहे तो नैवेद्य घरी घेऊन यायचा आहे. मग घरी आल्याच्या नंतर तुम्हाला जेवण करायच्या आधी तो जो तुम्ही गोडाचा नैवेद्य महादेवाला दाखवला त्यातला तुम्ही जो घेऊन आला आहे तो तुम्हालाच खायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा नाही द्यायचा आहे आणि पतीला, सासूला, सासऱ्याला, जावयाला कोणालाच हा प्रसाद तुम्हाला द्यायचा नाही आहे. तुम्हालाच तुमचा प्रसाद खायचा आहे. आता तुम्ही व्रत करत आहे तर मग तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला तुमचं ताट, तरीही तुमचं पूजेचं साहित्य तुम्हालाच जमवायचं आहे. तुम्ही पत्नीकडून हे कार्य करून घेऊ शकत नाही. तुम्हालासुद्धा म्हणजे प्रसादसुद्धा तुम्हालाच बनवायचा आहे. तो मग कच्चा असू द्या, पक्का असू द्या. मदत मात्र तुम्ही तुमच्या पत्नीची घेऊ शकता, पण तुम्हालाच बनवायचा आहे. आणि त्यानंतर तो प्रसाद तुम्हाला कुणालाच शेअर करायचा नाही आहे. पती पत्नी दोघंही एका वेळेस जर हा उपवास किंवा हे व्रत करत असाल तर दोघांचेही ताट हे वेगळे वेगळे असावे. पूजा करताना कुठलंच साहित्य तुमचं तुम्ही कुणाला द्यायचं नाही आहे आणि कुणाचं साहित्य तुम्हाला घ्यायचं नाही आहे. त्याचा तुम्ही या नियमाचा काटेकोर पालन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पूजेसाठी शुभ्र वस्त्र शक्य असेल तर परिधान करायचे आहे किंवा लाईट वस्त्र, कुठलेही जास्त भडक वस्त्र तुम्हाला या पूजेसाठी घालायचे नाही आहे. स्त्रियांनी त्यांची सर्व बंधने म्हणजे तोरड्या, जोडवे, बिछवे जे काही विवाहित असेल तर ते सर्व, कानातले, गळ्यातले, हे सर्व बांगड्या वगैरे तुम्हाला घालूनच हे व्रत करायचं आहे. अविवाहित मुली जर हे व्रत करत असेल तर त्यांनी ओढणीचा ड्रेस घालावा, ओढणी वापरावी, डोके झाकूनच हा उपवास, हे व्रत करावे. त्यानंतर हातात बांगड्या असाव्या, पायात तोरड्या असाव्या, कानातले असावे. या सर्व गोष्टीनंतर हे व्रत तुम्ही करायचं आहे. नंतर असे तुम्हाला 4 सोमवार करायचे आहे. 5व्या सोमवारीसुद्धा सकाळची पूजा जशी तुम्ही आधी ऐकलं तशीच करायची आहे. फक्त संध्याकाळच्या पूजेत थोडे बदल होतील. 5व्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक पाणी असलेले नारळ घ्यायचे आहे. त्याच्यावर तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. 11 असू द्या, 21 असू द्या, 51 असू द्या, 101 असू द्या. त्या नारळावरती दक्षिणा ठेवायची आहे. एक फूल ठेवायचं आहे आणि कच्च्या सुताने किंवा कलाव्याने ते बांधून घ्यायचं आहे. 5 वेळा 7 वेळा असे वेढे मारून ते नारळ तुम्हाला बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ब्राह्मणाचं एका वेळचं जेवण होईल एवढं साहित्य शिदा म्हणून तुम्हाला काढायचं आहे आणि 108 फुलं किंवा 108 तांदूळ, मूग,
108 कुठलाही पदार्थ म्हणजे फळ असू द्या 108 किंवा बेलपानं असू द्या 108, काहीही तुम्हाला 108 ठेवायचं आहे ताटामध्ये. आणि संध्याकाळच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला हे व्रत म्हणजे सर्व पूजा यथाविधी करायची आहे. तसेच प्रसादाचे 3 हिस्से, तसेच 6 दिवे, तसंच सर्व काही. पण फक्त एक एक जी वस्तू तुम्ही 108 घेऊन गेली आहे ती तुम्हाला हळूहळू शिवनामाचा गजर करताना किंवा शिवनामाचा उच्चार करता करता महादेवाला वाहायचं आहे. आता तुम्ही पूर्ण पूजा होईपर्यंत 4ही सोमवार किंवा 5ही सोमवार श्री शिवाय नमस्तुभ्यम असू द्या, ओम नमः शिवाय असू द्या, उमा महेश्वराय नमः असू द्या किंवा नमः शिवाय असू द्या, सांब सदाशिवाय नमः असू द्या, अशा मंत्रांचा जाप करतच तुम्हाला पूजा करायची. आणि शक्यतोवर दिवसभरसुद्धा तुम्हाला याच मंत्रांचा उच्चार करण्यात वेळ घालवायचा आहे जास्तीत जास्त. आता तुम्ही पूजा करून आल्यानंतर, संध्याकाळची पूजा करून आल्यानंतर जो दिवा आहे, जो तुम्ही ताटात घेऊन आले आहे, तो दिवा तुम्हाला घराच्या मेन डोअर म्हणजे तुमचं जर घर असेल तर ते जे गेट आहे, बाहेरून आत येणारं गेट आहे, त्याच्या उजव्या हातावर म्हणजे तुम्ही घराकडे तोंड केल्यानंतर तुमचा जो उजवा हात येतो त्या उजव्या हातावर तुम्हाला थोडेसे अक्षत चौकटीवर टाकून त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. आणि पुन्हा महादेवाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन हा दिवा प्रज्वलित करून आपली इच्छा त्या दिव्याला सांगायची आहे. त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे आणि आपला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडायच्या आधी तो जो प्रसाद आहे तो तुम्हाला खायचा आहे, तो कुणालाच द्यायचा नाही. असे प्रत्येक सोमवारी म्हणजे अगदी 5व्या सोमवारीसुद्धा, उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला करायचं आहे. या व्रतामध्ये तुम्ही तुमचं कुठलंच साहित्य कुठल्याच व्यक्तीला देणार नाही, त्यांचं कुठलंच साहित्य घेणार नाही. जर तुमच्याकडे बेलपत्री नसतील, तुमच्याकडे फुले नसतील, तुम्ही खूप प्रयत्न केले पण तुम्हाला नाही मिळाले, असं जर काही असेल तर तुम्ही पिंडीवरून बेल, फुले घेऊन ते स्वच्छ धुवून महादेवाला परत वाहू शकता. पण तुम्ही कुठल्याही व्यक्तीला ती वस्तू मागायची नाही, असे या व्रताचे नियम आहे. नियम खूप सोपे आणि खूप सरळ आहे. असे व्रत केल्याने लवकरात लवकर इच्छा पूर्ण होते. तुम्ही तुमच्या ताटामध्ये नैवेद्यसुद्धा घेऊन जाऊ शकता, पण नैवेद्य कुठे मेन्शन केलेला नाही आहे. एवढ्या सकाळी म्हणजे 5:30 वाजता वगैरे एवढ्या दिवसाला कोणी जेवण बनवत नाही, त्यामुळे तुम्ही नैवेद्य नाही नेला तरीही चालेल आणि नेला तरीही चालेल. चला तर मग असे व्रत करा.